नमस्कार मित्रांनो. तर खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बागळणाऱ्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींसाठी एक खुश खबर म्हणजे डिसेंबर मध्ये राज्यात पुन्हा पोलीस भरती होत आहे. आता आपल्याला माहिती आहे की एकीकडे राज्यात मागच्या 2023 मध्ये 18,000 पदांची आणि या 2024 मध्ये 17,000 पदांची भरती झालेली आहे. आता यामध्ये काही भरती प्रक्रिया जी यावर्षी जी चालू आहे ही पूर्ण व्हायची आहे, काही बाकी जिल्ह्यांची. आता परत एक तिसरी नवीन भरती प्रक्रिया आणि ती म्हणजे 7,500 पोलीस शिपायांची. तुमचा एकच प्रश्न असेल की याच्या आधी तर आम्ही 9,000 ऐकले होते, मग आता 7,500 कसे काय झाले, कमी झाले का बा, आणखी दिवसांदिवस कमी होईल का? तर लक्षात ठेवता, ते 9,000 जे तुम्ही ऐकले होते ते ड्रायव्हर आणि SRP साहित्य ऐकले होते, हे पोलीस शिपायांचं बोललं जात आहे. होऊ शकते याच्यामध्ये सुद्धा आणखी काही, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आणखी भरती जागा वाढेल, कारण की तुम्हाला माहित आहे आपला SRPFचा 20वा गट बनलाय भुसावळ जिल्ह्यामध्ये, वरसगाव, ठीक आहे, समथिंग. तर तिथं सुद्धा 753 जागांचा आपण PDF पाहिलाय. म्हणजे येणाऱ्या भविष्यात हे 7,500 पोलिसांची पदं, ड्रायव्हरचे पदं, SRPFचे पदं आणि आता नवीन एक कारागृहाला सुद्धा मान्यता भेटली आहे, तुम्हाला माहित असेल. तर होऊ शकते हे पदांची भरती परत 10,000पेक्षा सुद्धा जास्त जाईल. म्हणून आता मला एक म्हणायचं आहे की माझ्या मित्रांनो, जे लोक खचलेले आहेत, हे तुम्ही पाहिलेलं आहे, तुमच्या समोर लाईव्ह येण्याचा एक उद्देश म्हणजे तुम्ही आता खचलेले असाल तर काळजी करू नका. तुम्ही 2 मार्कांना 4 मार्कांना भरपूर सारे लोक चांगला अभ्यास करून फिजिकल मध्येच पास नसेल झाले, तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण की आता काळ हा आपल्यासाठी शांततेचा आहे आणि जर कधी शांततेच्या काळात आपण जर कधी व्यवस्थितरित्या मेहनत केली, प्रॅक्टिस केली, अभ्यास केली, तर ज्यावेळेस आपला प्रत्यक्ष युद्धाचा काळ येईल त्यावेळेस रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. म्हणजेच काय, आपलं तिथं 2 मार्कांना सिलेक्शन होते किंवा आपल्या सिली मिस्टेक होते किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये आपल्याला मार्क कमी होते, या गोष्टी तिथं घडणार नाही. खरं तर आज आपल्याला काय स्वतःला चालना देण्याची वेळ आहे. एकदा याच्यावरती नजर घेऊया आणि त्यानंतर आपण डिस्कशन करूया. डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती, राज्यात 7,500 व मुंबईत 1,200 पदं. आता तुम्हाला सांगतो मी, याच्यामध्ये प्रत्येकाने प्रयत्न करा लागण्याचा, कारण की तुम्हाला माहित असेल मुंबईची भरती पहिले झाली 7,000 जागासाठी, यावर्षी 2,500 आहे, पुढच्या वर्षी 1,200 आहे म्हणते. होऊ शकते त्याच्या पुढच्या वर्षी एखादी भरती झाली तर 500 जागा आहे. आता या 1,200 तरी कार्यक्रम करा, कारण की तुम्ही अनुभवातून भरपूर साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहात. तुम्हाला स्वतःहून माहिती आहे की नेमकं आता कोणत्या विषयासाठी काय करायचं. पहा, राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलिसांची भरती झालेली आहे. आता पुन्हा डिसेंबर मध्ये भरती होणार आहे. साधारणतः 7,500 भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1,200 पदं आहेत. राज्यात 2022-23 मध्ये मोठी पोलीस भरती करण्यात आलेली आहे. त्यानंतर डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. कोरोना काळात सुमारे 3 वर्ष राज्य पोलीस दलात भरती झाली. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहेत. गेल्या 2 वर्षात अनुक्रमे 18,000 व 17,000 पोलिसांची भरती झाली, म्हणजे 35,000. परंतु त्या तुलनेत आणखी 7 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा 7,500 पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी लवकरात लवकर भरतीसाठी सध्याची 14,471 पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. म्हणजे लक्ष असू द्या. म्हणजे संपूर्ण जे की भरतीचे अध्यक्ष असतात त्यांना आदेश काय की लवकरात लवकर भरती संपवा. आणि 25 जिल्ह्यातील पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक व 5 जिल्ह्यातील पोलीस बॅट्समनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर पर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांची भरती मैदान न मिळाल्यामुळे उशिरा झाली, परंतु काही लवकरात लवकर ही भरती संपवण्यात येणार. त्यानंतर नवीन भरतीला, पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. प्रशिक्षण केंद्राची सुद्धा क्षमता वाढवणार. आता मागच्या वेळेला काय झाली, इतकी मोठी भरती झाली, 2 टर्म मध्ये पोरं ट्रेनिंगवर पाठवावं लागले. यावर्षी सुद्धा काय म्हटलं, राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमताही आता वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आता मागच्या वर्षीपेक्षा साहजिकच जास्त पोरं जाईल. तर 8,400 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. येणाऱ्या काळात याच्यात दुपटीने सुद्धा वाढ होणार आहे. म्हणजे आता एकच लक्ष असू द्या माझ्या मित्रांनो, की आता आपल्याकडे असं मानून चला, कमीत कमी 4 महिने आहेत. 4 महिने आहेत आणि विषय किती आहेत, 4च आहे. 4 महिने 4च विषय आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीचा आपला 100 गुणाचा लेखी परीक्षेचा पेपर असतो. याच्यामध्ये विषय आहेत 4 आणि 4च महिने माना. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. होऊ शकते डिसेंबरच्या नंतर जानेवारी, फेब्रुवारी भेटेल, कारण की दरवर्षी पोलीस भरती उन्हाळ्यातच असते, तुम्हाला माहित आहे. फेब्रुवारी, मार्च मध्येच असते. होऊ शकते तिथपर्यंत गेली तर आपलं लक समजा. पण ज्या पोरांना लेखी परीक्षेमध्ये मार्क कमी येते, कोणते इव्हेंट्स आहे, त्यांच्यासाठी ती सुवर्ण संधी चालेल. 4 महिने म्हणजेच काय, 4 विषयाला 4 महिने, म्हणजे एका विषयाला 1 महिना. आणि एका विषयात साधारणतः 20-20 प्रकरण मानून चला. म्हणजे
एक प्रकरण आपण एक दिवस करायचं, दुसऱ्या दिवशी त्याचे प्रश्न केले तरी चालते. ओके, पण व्यवस्थितरित्या करायचं. आता पहा माझ्या मित्रांनो, हे गणित आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर मराठी आहे आणि त्याच्यानंतर जीके आहे. आता हे नेमकं पेपरला गेल्यानंतर कितीचं जीके विचारते याची काही गॅरंटी घेता येत नाही का 25-25 4 विचारते. पण तुम्हाला सगळ्यापेक्षा जास्त वेळ याला द्यायचा आहे, कारण की याच्यामध्ये फक्त गणितच आहे, याच्यामध्ये फक्त बुद्धिमत्ता आहे, त्याच्यामध्ये मराठी आहे, शब्दार्थ आहे समथिंग, पण याच्यामध्ये इतिहासही आहे, भूगोलही आहे, विज्ञानही आहे, राज्यशास्त्रही आहे, करंट अफेअरही आहे, चालू घडामोडी आहे. ठीक आहे, करंट अफेअर चालू घडामोडी सेमच आहे, बट तुम्हाला याच्यामध्ये दिनविशेष वगैरे याला जास्त वेळ द्यायचा आहे. आता राहिली गोष्ट तुमचे 4 विषय माझ्या मित्रांनो, गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके, हे 25 आपण मानून चालू. 25-25-25चा पॅटर्न फॉलो होऊ शकते. सर्वसाधारणतः जास्तीत जास्त जिल्हा हाच पॅटर्न फॉलो होतो. आपल्याला या अँगलनं तयारी करायची आहे. आणि जर कधी तुमच्या म्हणणं असेल की गुरुजी आम्हाला गणितात मार्क येत नाही, किंवा मला मराठीत मार्क येत नाही, किंवा मला जीकेत मार्क येत नाही, तर एकच लक्षात ठेवा, मार्क येण्यासाठी तुम्हाला काही कोणत्या मेडिकलमध्ये गोळी अवेलेबल नाही का घेतली आणि मार्क आली. त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल. एक्झाम्पल ऑफ, जर कधी तुम्हाला गणितात मार्क येत नसेल आणि गणितामधला एखादा टॉपिक असेल, सर्व गणितात तर काही मार्क असं नाही का कोणाला पूर्ण गणिताची अडचण आहे, पूर्ण गणिताची अडचण असेल तर पहिल्या पानापासून शिकत जायचं असते. ठीक आहे. आता माझ्या मित्रांनो, एक्झाम्पल ऑफ तुम्हाला चक्रवाढ व्याजची अडचण असेल, किंवा तुम्हाला लसावी मसावीची किंवा तुम्हाला नफा तोट्याची अडचण असेल, तर मग याच्यात मार्क वाढवण्यासाठी काय करायचं, तुम्हाला या प्रकरणावरती जायचं, हे प्रकरण बेसिक पद्धतीनं समजून घ्यायचं. तुमचे जे कोणी टीचर असेल, मास्टर असेल, त्यांचे तुम्ही व्हिडिओ पाहिजे, जर कधी ऑनलाईन शिकत असाल, ऑफलाईन शिकत असाल, तर त्यांचे तुम्ही त्या क्लासमध्ये बसायचं आणि त्या क्लासमधून बसल्यानंतर ते जे शिकवतात त्याच्या नोट्स काढायच्या आणि ते जे काही टाईप घेतात टाईप वाईज व्यवस्थित लिहित घ्यायचं आणि त्याचा कमीत कमी 7 ते 8दा वारंवार रिपीटेड, म्हणजे प्रत्येक टाईप कशा पद्धतीने केली त्याचा सराव करायचा. त्याच्या मात्र नंतर मार्क तुमचे जाणार नाही. ओके, तसंच या बुद्धिमत्तेचं असते, कोणाला दिशाच कठीण जाते, कोणाला नातेसंबंधच कठीण जाते, कोणाला त्या ऑड मॅन आउटच कठीण जाते, कोणाला जीके कठीण जाते. ह्या जीके कठीण जाणाऱ्यासाठी एकच आहे का तुमचं वाचन कमी आहे. वाचन करण्यासाठी तुम्हाला जास्त वाचावं लागेल, पण वाचावं लागेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाचू नका, ठरलेले काही तासच वाचा आणि एवढं परफेक्ट वाचा, त्याचे नोट्स काढा. विज्ञान वेगळं वाचा, जीके वेगळं वाचा, जीके मध्ये इतिहास, भूगोल वेगळं वाचा. भूगोलाचे 3 पार्ट करून टाका, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास. त्याचबरोबर इतिहासात सुद्धा तसेच पार्ट तुम्हाला करायचे आहेत, तर ते तुम्हाला त्याच्या प्रॉपर पद्धतीनं नोट्स काढायचे आहेत. त्याच वेळेस तुम्ही याच्यामध्ये मार्क घेऊ शकणार, कारण की हा अथांग सागर आहे. याच्यामध्ये पोहायचं असेल तर तुम्हाला ते पोहणं येणं गरजेचं आहे, कारण की 70-75 मार्काले ठाणे सिटीला जीके विचारलं होतं. ज्या बंद्याचं जीके चांगलं होतं तो जिंकला. मागच्या वर्षी मुंबईला सुद्धा जास्तीत जास्त जीके विचारलं होतं. ज्या बंद्याचं जीके चांगलं होतं त्यानं 36हून ओपन मध्ये त्याची निवड झालेली आहे. म्हणून कोणताही एकच विषय येणार. आता असं काही नाही का गणित 50 मार्काला विचारते म्हणून, बुद्धिमत्ता प्लस गणित 50 मार्काला विचारते, पण जीके फक्त 50 मार्काला विचारला जाऊ शकते. पेपर काही येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला तयारी सुद्धा त्याच पद्धतीने करायची आहे. तुम्हाला सर्व डिसेंबरसाठी शुभेच्छा. आताच आपल्याला शांततेत, आता तुम्ही ग्राउंडवर जात असाल, आता तुम्ही 2 टाइमही ग्राउंडवर गेले तरी चालतात, कारण की आता तुम्ही 2 टाइमवर ग्राउंडला गेले तरी चालते. तुमचा कोणता इव्हेंट कमजोर असेल तर, कारण की तुम्ही जर कधी भरती आल्यानंतर 2 टाइम ग्राउंडला गेले तर तुम्हाला इंजुरी झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही गडबड सरबड मध्ये प्रॅक्टिस केली आणि आपली प्रॅक्टिस भरतीची तारीख निश्चित झाली का आपण फक्त धावाची ठेवतो, समोर पाहतो, कधी समोर पाहत नाही, बरोबर नाही का, त्यामुळे पाय लचकून जातो. त्याला एकच कारण आहे की आता आपण हार्डवर्क करू शकता, भरती आल्यानंतर फक्त प्रॉपर पद्धतीने एकच टाइम चांगली प्रॅक्टिस करायची, म्हणजे शरीराला इजा होणार नाही. आणि आता फक्त स्टेप बाय स्टेप, प्रकरण बाय प्रकरण वाचत न्यायचं, त्याच वेळेस कुठं आपलं भलं आहे. ओके, सर्वांना पोलीस भरती 2024-25 साठी शुभेच्छा. आम्ही या भरतीच्या संदर्भात कुठलेही अपडेट्स असो तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करा.